आपला जो पार्ट राहिला होता ना त्याच्यासाठी मी बनवायला विसरलो. कुठला पार्ट? आता महत्वाचा पार्ट जर बघितला आपण जेव्हा डेटा इम्पोर्ट करतो, तर पॉवर क्युरीचा एक डेटा आहे. ठीक आहे, तो एक राहिलेला आहे आपला. आता ह्याच्यात नाही होणार, तो मी तुम्हाला वरी दाखवतो. तर तो एसक्यूएल सारखं वर्क करतोय थोडक्यात. त्याला दोन टेबल लागतात ऍक्च्युली, म्हणजे आयडी वाले. ठीक आहे, जसं की आपण डिपार्टमेंट आयडी आणि एम्प्लॉय आयडी केलं होतं ना, त्या टाईप मध्ये. ते मी केलंय का? आता ही शीट घेतली आपण. ठीक आहे. कोणतरी जॉईन करते. आवाज येतोय का? मेसेज करा. व्हॉइस येतोय ना? हॅलो, आवाज येतोय का? ओके. मला ठीक आहे, हा जो डेटा आहे तो मी काय केला, अपलोड केलाय. तो क्लिक करायचं. ठीक आहे, डायरेक्ट ट्रान्सफॉर्म मध्ये जातो, डायरेक्ट लोड नाही करत. पॉवर क्युरी मधला जो पॉइंट होता त्याच्यासाठी दोन टेबल लागणार. मी बनवलं नाही, परत बनवून सांगू शकतो किंवा आपल्याला ते करायचंच आहे. शेवटी जेव्हा आपण प्रोजेक्ट वगैरे करतो ना त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ टेबल लागणारच आहे. ठीक आहे, एका टेबलवर आपली प्रॅक्टिस नाही होत. जसे एसक्यूएल मध्ये टेबल केले होते सेम टेबल याला पण लागतात फायनलला. ठीक आहे. सो हा, याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही डेटा टाईप चेक करत चला. इथं 1 2. ठीक आहे, हेडिंग नाही आलेली बरोबर. आता हेडिंगच कुठं गायब झाली मला बघायला लागेल. आले सिरियल नंबर कस्टमर वगैरे. जर असं नसेल घेतलं तर काय करतो आपण, यूज फर्स्ट रो ऍज अ हेडर करतो बरोबर. ठीक आहे, आणि त्यामध्ये कुठला राहिला होता हा पण पाहिला आपण. ठीक आहे, ऍड होम मध्ये बघूया. हा वाला. ठीक आहे, हे तर बघितलं डेटा टाईप यूज हीडर हे पण आहे. फक्त आपला राहिलाय क्युरी वाला पार्ट. कोणता? सो क्युरी वाला पार्ट हा चालू केला ना. ठीक. सो का होते टेबल नव्हते. हा, तर याच्यामध्ये जो राहिलेला पार्ट आहे तो कुठला पार्ट राहिला आपला, पॉवर क्युरी. ठीक आहे, क्युरी मर्ज क्युरी जर म्हणलं तर काय होतं, ते सिलेक्टेड एरियालाच दाखवतं मर्ज क्युरीचा यूज जो आहे तो. ठीक आहे, एका टेबल वरतीच मर्ज करतो. पहिला टेबल आपल्याकडे एकच टेबल आहे, त्याला ऍक्च्युली काय होतात, दोन टेबल लागतात बरोबर. दोन टेबल लागल्यानंतर आणि यूज करताना हा नाही यूज करायचा, हा कारण सिंगल यूज करतो. म्हणजे नवीन मध्ये पाहिजे आपल्याला, ह्याच्यात नाही पाहिजे काहीच गोंधळ. एक नवीन टेबल बनवून पाहिजे असतं आपल्याला. जसं की इथं जसं शीट आहे ना, तसा दोन टेबल असतील इथं तुमचे, टेबल 1 टेबल 2. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही इथं जाता सिलेक्ट केल्यानंतर न्यू, म्हणजे जे काही तुम्ही चेंज करणार आहेत तो काय करतो, न्यू क्युरी इथं ऍड करून घेतो. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय होतं, समजा इथं माझा आला कस्टमर एम्प्लॉई टेबल आणि या ठिकाणी काय येणार, डिपार्टमेंट टेबल बरोबर. हा फर्स्ट जो घेतलाय तो कॉमन राहील आणि याच्यामध्ये जे मॅच होते ते राहील. याच्यामध्ये मॅच जे होते ना ते घेईल. मग इथं जर तुम्ही एसक्यूएल मध्ये पार्ट बघितलंय, लेफ्ट जॉईन, लेफ्ट साइड केलं तर काय होतं, लेफ्टचा टोटल टेबल येणार आणि राईटला ऍक्सेस करणार मॅच होणारा पार्ट फक्त. तसंच राईट, फुल, आउटर हे सेम तेच कॅटेगरी आहे. जसं आपण एसक्यूएल मध्ये जॉईन्स पाहिलं ना, सेम तेच आहे. आता मी तुम्हाला ते नाही दाखवू शकत प्रॅक्टिकली,
आणि मला टेबल तयार करावं लागतील त्यासाठी. ठीक आहे, तर तो पार्ट तुमच्या लक्षात राहू द्या. उद्या किंवा परवा सांगेन मी. ठीक आहे, जर उद्या माझ्याकडनं झालं, 2 टेबल मला क्रिएट करावं लागेल, तर तो इफेक्ट दिसणार आहे. सिंगल टेबल वरती त्याचा इफेक्ट दिसणार नाही. आता हा टेबल मी घेणार नाही, याला काय करतो मी, क्लोज करतो. ठीक आहे, याला सेव्ह नाही करत किंवा अपलोड नाही करत. ठीक आहे, आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. ठीक आहे, फर्स्ट मी काय करतो, तुम्हाला एक शीट दाखवतो. शीट पहिल्यांदा समजली पाहिजे. ऑन दी स्पॉट कुठलीही शीट तुम्हाला दिलं तर ते अनालिसिस करता आलं पाहिजे, बरोबर. तर त्याच्यासाठी काय करतो आपण, पॉवर बी आय डेटा अनालिस्ट मध्ये, पॉवर बी आय मध्ये जर गेलं तर इथं एक डेटा घेतलाय. असे तुम्हाला हे इमेजेस वगैरे सेव्ह करून ठेवायचे. ब्राउझर वरती जाऊन काय करायचं, डॉलरची, सुपर शॉपी वगैरे जे प्रोजेक्ट करताय ना तुम्ही, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला हे लोगो घ्यायला लागतील. ठीक आहे, ते पुढचा पार्ट आहे. किंवा बॅकग्राऊंड थीम वगैरे तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवण्यासाठी तर हे जेपीजी फाईल वगैरे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. थीम, अशा थीम तुम्हाला लागतील. तर त्या थीम तुम्हाला घ्यायचं, जसं की आता मार्केट कसा ग्रो करतोय. ठीक आहे, मार्केट बद्दल एखादी गोष्ट मला सांगायचंय, शेअर मार्केट सारखं म्हणजे काही असेल. ठीक आहे, अशी थीम लागणार, या थीम मध्ये तुम्हाला ऍडजस्ट करायचंय. तर एक अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनतो, बरोबर. मग मी काय केलंय, इथे सॅम्पल सुपर स्टोअरचा डेटा घेतलेला आहे. ठीक आहे, ऑनलाईन डेटा घेतलेला आहे, तेवढं बनवणं पॉसिबल नाहीये. फक्त आपल्याला हेडिंग चेक करायचं. ठीक आहे, मेन महत्वाचं काय असतं ते ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. की बिझनेस काय, अनालिसिस काय करायचं ते समजणं इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो त्याच्यासाठी मी फर्स्ट तुम्हाला काय करतो, ही शीट दाखवतो की कशी आहे. ठीक आहे, याचं जर मी फिल्टर काढलं, तेव्हा पहिलं काय आहे, रो आयडी करू शकता किंवा सिरियल नंबर म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, आता काय इथं ऑर्डर आयडी, बरोबर. या ठिकाणी ऑर्डर आयडी आहे, ऑर्डर डेट आहे, शिप डेट आहे, म्हणजे अॅक्युरेट डेट आहे हा. ठीक आहे, शिप डेट, ऑर्डर डेट वेगळी आणि पोहोचलेली डेट वेगळी. मोड शिप मोड दिलेले आहेत, कस्टमर आयडी दिलेले आहे, कस्टमर नेम आहे, सेगमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, कंझ्युमर आहे, होम ऑफिस वगैरे हे सगळं काय दिलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर काय, कंट्री, ज्याला रिजन म्हणतो आपण, कुठल्या कंट्रीचा डेटा आहे, युनायटेड स्टेटचा डेटा आहे आणि त्यातल्या सिटी आहे. ठीक आहे, त्यातले स्टेट आहेत, पोस्टल कोड आहे, रिजन आहे, जसं की साऊथ वेस्ट, ईस्ट वेस्ट. ठीक आहे, प्रोडक्ट आयडी आहे. ही प्रॉपर टेबल आहे तुमचा. ऑर्डर आयडीचा ऑर्डर टेबल जो म्हणतो आपण, तो प्रॉपर आहे हा. प्रोडक्ट आयडी आहे, कॅटेगरी आहे, सब कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोडक्ट नेम आहे डिस्क्रिप्शन मध्ये. सेल्स म्हणजेच काय, आपली व्हॅल्यू आहे टोटल. ठीक आहे, क्वांटिटी, डिस्काउंट आणि प्रॉफिट. हे आपल्याला टेबल स्वतः पण बनवायचं आहे. ठीक आहे, त्यावेळेस पण तुम्हाला क्लिअर होईल. आपण ज्यावेळेस स्वतः इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस आपल्याला आयडिया काय होतात, क्लिअर होतात. आता हा टेबल काय करतो मी, क्लोज करतो. ठीक आहे, डोंट सेव्ह, जसा आहे तोच ओके आहे. आता इथं काय करायचं, पॉवर बीआय मध्ये जर गेलो आपण, तर हा जो टेबल दिसतोय डेटा मध्ये गेल्यानंतर, ठीक आहे, नाही दिसतंय. आपल्याला परत काय करायचं, दुसरा डेटा घ्यायचा, सॅम्पल सुपर स्टोअर वाला डेटा घ्यायचा. ठीक आहे, अपलोड करायचंय. वेळ लागतो कारण डेटाची साईज जास्त आहे. आणि हा डेटा काय करत असतो, कॉम्प्रेस करून घेतो. हँग नाही झाला पाहिजे त्या पद्धतीनं काय करतो, तो टेबलला ऍक्सेस करून घेतो टोटल. आता याच्यामध्ये किती आहेत, ऑर्डर टेबल वेगळा आहे, पीपल टेबल, रिटर्न, ऑर्डर 1, पीपल 2, रिटर्न 3. ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला एकच घ्यायचा आहे जो ऑर्डर नावाचा आहे तो, बाकीचे इग्नोर. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्म करून घेऊया, चेक करूया. ऍक्च्युली तो डेटा ओकेच आहे सगळा. ठीक आहे, तर तो डेटा एकच टेबल घेतलाय, पण जेवढे टेबल तुम्ही सिलेक्ट करताय, ठीक आहे, नंबर ऑफ टेबल पैकी तुम्हाला किती टेबल पाहिजे तेवढेच टेबल काय होते, ते स्टोअर होतात.
ठीक आहे. पॉवर क्युरी एडिटर मध्ये तो ओपन होतोय डेटा. आला इथं पहिल्यांदा नंबर वगैरे चेक करूया. रिफ्रेश आले असेल तर रिफ्रेश करू आणि एकदा कॉलम क्वालिटी चेक करून घेऊया. तर सगळा डेटा व्हॅलिड आहे, बरोबर, प्रॉपर दिसतोय मला पण. तरी एकदा आपण चेक करूया. एरर वगैरे काही नाहीये, तो ऍक्च्युअल डेटा प्रॉपरच आहे. फक्त जरा सेल्सला वगैरे चेक करूया आपण, नाही का. सेल्स मेन काय नंबर मध्ये पाहिजे तुमचा. क्वांटिटी आणि सेल डेसिमल मध्ये, ह्या डेसिमल असं दाखवतो. पॉईंट मध्ये दाखवते ना 1.1 1.2. ठीक आहे. मग याला काय करतो मी, सेव्ह. ठीक आहे. डेटा काय झाला, ठीक आहे, थोडं वेळ लागतो. शीट 1 आणि त्या शीट 1 मधून फक्त ऑर्डर वाला घेतलाय आपण. ऍक्च्युली आपल्याला ऑर्डर वरच पाहिजे, बहुतेक 2 राहिले असतील चुकून. आपल्याला एकावरती सध्या बघायचं आहे. तर तो डेटा जास्त असल्यामुळे काय होतं, कॉम्प्रेस होतो. प्रॉपर त्याला जे पाहिजे साईज, त्या साईज मध्ये तो ऑटोमॅटिकली कॉम्प्रेस करून घेतो. ETL टूलचा जो डेटा आहे तो. ठीक आहे. ETL टूल काय आहे, पॉवर क्युरी. पॉवर क्युरीचा डेटा काय होतो, टेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होतो. जेव्हा तो मेन विंडो वरती येतो त्यावेळेस तो टेबल क्रिएट होतो. जोपर्यंत पॉवर एडिटर मध्ये आहे त्याला आपण क्युरी टेबल म्हणतो. आणि ज्यावेळेस तो या टेबल मध्ये येतो डेटा, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, टेबल म्हणतो, पिव्होट टेबल. सॉरी, इथं काय म्हणणार त्याला, पिव्होट टेबल. ठीक आहे. हा पिव्होट टेबल होतो इथं आल्यानंतर. आणि त्या ठिकाणी काय होतं, क्युरी टेबल होतं. ठीक आहे. दोन टेबल ऍक्च्युली झालेले तिथं. आपल्याला एकच पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी दाखवतंय ऑर्डर टेबल. जर पाहिलं तर हे आहे. आणि शीट 1 मध्ये काय आले माहित नाही. मी याला काढून टाकतो. डिलीट करायचंय, हा नकोच आहे मला. सो काय ऑप्शन होता आपल्याला, डिलीट फ्रॉम मॉडेल. ठीक आहे. कोणता टेबल चाललाय, हा हाच पाहिजे. शीट 1 मी रिमूव्ह करतो. आता याला शो करून बघायचंय, असंच ठेवायचं. ठीक आहे. हा पॅन आहे, डेटा पॅन, व्हिज्युअलायझेशन पॅन आणि फिल्टर पॅन. ठीक आहे. जशी वेळ येईल तसं आपण एक एक गोष्ट क्लिअर करणार आहे. हा दोघांची तर तुम्हाला गरज आहे. याला कॅनव्हास म्हणतो. हा जो पेज आहे ना तुमचा, याला आपण कॅनव्हास म्हणतो. किंवा इथं पण दिले बघा, सिलेक्ट ऑर ड्रॅग फील्ड फ्रॉम द डेटा पॅन ऑर डेटा पॅन पण म्हणतो, किंवा याला रिपोर्ट कॅनव्हास पण म्हणतो. ठीक आहे. सो फर्स्ट जो आहे तो रिपोर्ट व्ह्यू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, रिपोर्ट बनवायचे. आणि नंबर ऑफ रिपोर्ट बनतात हा. डॅशबोर्ड एकावरती होत नाही, तुम्हाला कमीत कमी 4-5 रिपोर्ट बनावे लागतात एका शीटचे. पण खूप कमी कमी बसतं. 4-5 ऑप्शन तुम्ही यूज केले की तो विंडो फुल होतो. मग दुसरा विंडो बनवावा लागतो. तिसरा विंडो तुम्हाला क्रिएट करावा लागतो. नको असेल तर इथं मायनस दिले, त्याला मायनस करू शकता, क्लोज करू शकता, डिलीट करू शकता. ठीक आहे. तो फर्स्ट पेज वरती मी आलो. इथं बघा 2 व्ह्यू दिसतात, एक डेस्कटॉप व्ह्यू आहे आणि एक मोबाईल व्ह्यू आहे. आहे का. मोबाईल व्ह्यू वरती गेलं तर तो मोबाईल सारखा दिसतो, हे असा. आता अजून याच्यावरती काही केलेलंच नाहीये आपण. ठीक आहे. सो आपला डेस्कटॉप व्ह्यू वरतीच काम चालतो, व्हिज्युअलायझेशन प्रॉपर करता येतं. ठीक आहे. तर हा काय आहे, डेस्कटॉप व्ह्यू. याला काय म्हणतो आपण, कॅनव्हास किंवा रिपोर्ट पॅन. ठीक आहे. किंवा आणि हा जो आहे तो पिव्होट टेबल आहे. या टेबल व्ह्यू मध्ये काय करतो आपण, पिव्होट टेबल म्हणतो याला. हा पूर्ण जो स्ट्रक्चर आहे तो काय आहे तुमचा, पिव्होट टेबल मध्ये कन्वर्ट झालेला ऑलरेडी तो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता याचा सिक्वेन्स बदललेला आहे वाटतं, ते तर केलं नाही मी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो आणि हा जो आहे तो मॉडेल व्ह्यू आहे, पण याच्यामध्ये नंबर ऑफ टेबल पाहिजे तर याचा यूज होतो. अदरवाईज याला काही गरज नाही. सिंगल टेबल साठी तिथं आपलं काही वर्कच नसणार आहे. ठीक आहे. सो व्हिज्युअलायझेशन मध्ये जर पाहिलं पहिला, तर काय दाखवत आहे, बार चार्ट, स्टॅक्ड बार चार्ट. जर तुम्ही याला डायरेक्ट क्लिक केलं तर तो काय होतो, स्क्रीन वरती येतो. ठीक आहे. आणि डिलीट केलं तर काय होतं, तो डिलीट पण होतो डिलीट बटन. ठीक आहे. जर तुम्हाला एखादी टेक्स्ट लिहायचा असेल तर होम मध्ये जर गेलात तुम्ही, तर तुम्ही इथून काय करू शकता, टेक्स्ट लिहू शकता. समजा मला काय करायचंय, चार्ट बनवतोय ना आपण,
कॉलम 4. कंट्रोल ए केलं, सिलेक्ट केलं, साईज वाढवली. ठीक आहे, इथून तुम्हाला साईज वगैरे ऑटोमॅटिक ओपन होतं ते. साईज वाढवू शकता. इथून तुम्हाला काय द्यायचा आहे तो बोल्ड करायचा असेल, सेंटर करायचा असेल. ठीक आहे, आणि याला प्रॉपर घ्यायचं असेल तर असं प्रॉपर घेऊ शकता. यस. कलर जर द्यायचा असेल तर तुम्ही इथून कलर देऊ शकता. यस. आणि बाजूला क्लिक करा, आला कलर. ठीक आहे, याला क्लिक केलं. आता याच्यावरती क्लिक करतोय फर्स्ट कॅनव्हास वरती. कॅनव्हास वरती जर क्लिक केलं तर हे कॅनव्हासच्या प्रॉपर्टी ओपन होतात तुम्हाला. ठीक आहे, तर पेज इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इथं. बाय डिफॉल्ट जे आहे तेच राहू द्यायचं, चेंज नाही. कॅनव्हास सेटिंग पण चेंज नाही करायची. पेजची जी बाय डिफॉल्ट साईज आहे तीच राहू द्या. ठीक आहे, याला पण मिनिमाइज करा. कॅनव्हास बॅकग्राऊंड, जर तुम्हाला कॅनव्हासचा बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर तुम्ही कलर देऊ शकता इथं. ठीक आहे, तर तो काय होतो, कॅनव्हासला बॅकग्राऊंड जातो. पण नाही दिसत आहे. का दिसत नाहीये? तर तिथं हा ऑप्शन तुमचा काय झालेला आहे, ट्रान्सपरन्सी जो आहे तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. 100% ट्रान्सफर केले त्याच्यामुळे तो काय झालाय, हाईड झालेला कलर. ठीक आहे, त्याची ट्रान्सपरन्सी कमी करा, तो प्रॉपर तुम्हाला दिसून येईल. जर तुम्हाला तो कलर नकोय, तुम्हाला बॅकग्राऊंडला काय करायचं, इमेज वापरायचं, जे की मी डाउनलोड करून ठेवलेली. ठीक आहे, समजा मला ही इमेज पाहिजे, त्या इमेजला काय करतो मी, इथं इम्पोर्ट केलं आणि हा जो आहे कलर तो मी नन केला, नकोच आहे मला. ठीक आहे, आणि याची ट्रान्सपरन्सी तुम्ही इथून बदलू शकता. तेव्हा डार्क पाहिजे, फेंट पाहिजे. ठीक आहे, जसं फेंटच चांगलं वाटतं, जास्त डार्क पण नाही. तर ठीक आहे, मला असं ओके वाटतं. त्याची प्रॉपर्टी परत गेलं तर हा महत्वाचा तेवढाच पार्ट आहे याच्यात, बाकी काही गरज नाही. ठीक आहे, इथं कॅनव्हास बॅकग्राऊंड मध्ये जाऊन एक तर कलर किंवा इमेज घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं याच्यावरती क्लिक केलं की याच्या प्रॉपर्टी ओपन होतात. ठीक आहे, मग याला जर चेक केलं तुम्ही. ठीक आहे, इथं टायटल फर्स्ट प्रॉपर्टीवरती क्लिक केलं तर साईज वगैरे त्याची जी आपण वाढवलेलीच आहे, त्याच्यामुळे याला काही गरज करायची नाहीये. टायटल ऑन ऑफ करून बघा काय फरक होतोय. काहीच नाही होत याच्यात, टायटलचं वर्क नाहीये, फक्त वर्क इफेक्टचा. जर तुम्हाला बॅकग्राऊंड घ्यायचा असेल कलर मध्ये तर तुम्ही इथून कलर मध्ये घेऊ शकता. व्हाईट कलरच आहे तो ऑलरेडी. जर मी दुसरा कलर घेतला तर चालतंय. ठीक आहे, असा. ठीक आहे, हा कलर घेतला. ट्रान्सपरन्सी जर तुम्हाला इथून कमी करायची असेल तर कमी करू शकता. ठीक आहे, हा पार्ट झाला. एक हेडिंग देण्यासाठी. ठीक आहे, हेडिंग देण्यासाठी याचा यूज होतो जर याची साईज खूपच जरा जास्तच झालेली दिसते. ठीक आहे, हा जरा प्रॉपर वाटतोय आणि याला इथून ऍडजस्ट करू शकतो आपण. एवढं. आलं. जर तुम्हाला इमेज पाहिजे असेल तर इन्सर्ट मध्ये जाऊ शकता. बाय डिफॉल्ट वेगवेगळ्या इमेज पाहिजे, टेक्स्ट बॉक्स पाहिजे किंवा शेप वगैरे पाहिजे असेल, नाही का, जर शेप वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. असं हे नाव आधी, हे आधी घ्यायला पाहिजे होतं तर हे नाव याच्यावर बसते. हे आपण नंतर घेतले तरी आपण ते नेक्स्ट पेज डिलीट केले की डिलीट. इथून जर इमेज इन्सर्ट केलात तर तुम्हाला इन्सर्ट होतं. जसं की आता हा मला हेडिंग साठी काही हा घेतला होता मी, आता किंवा याला घेतलं. ठीक आहे, सो इमेज काय झाली, इथं ओपन झाली. याला मी असं प्रॉपर साईज केली त्याची. समजा मला हेडिंग द्यायची होती. ठीक आहे, तर असं मी ह्या साईजला ऍड केलं. मग त्याच्या प्रॉपर्टी चेक करतो, थोड्याच आहेत. फिट वगैरे करायचं तर इथं बघू शकता, हे बघा चेंज होते. फील वगैरे, फील मध्ये जरा बेटर वाटते. झालं, एवढंच करायचं, बाकी काय नाही. इमेज घेतली. ठीक आहे, आता काय करायचं, इथं बाजूला क्लिक करा. ज्याच्यावरती क्लिक करताय, ठीक आहे, याला क्लिक केलं आणि दुसरं काहीतरी इन्सर्ट केलं तर तो निघून जातो, दुसरा येतो. त्याच्यामुळे बाजूला कॅनव्हास वरती क्लिक करायचं आणि पहिला चार्ट कुठला आहे आपला, बार चार्ट आहे, सॉरी. आता बार चार्टला सिंगल सिंगलच चेक करणार आहे आपण, त्याच्यामुळे साईज वगैरे वाढवून घेतो पहिलंच. ठीक आहे, याच्यात आपल्याला प्रॉपर दिसून येईल काय चेंज होते ते. ठीक आहे, तर याची प्रॉपर्टी चेक करण्याआधी आता याच्यात व्हॅल्यू आहेत का, व्हॅल्यू नाही. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस कुठं असतं,
एक्स म्हणजे काय, बॉटमला होरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल काय असतं, वाय ऍक्सिस. ठीक आहे, वाय ऍक्सिस मध्ये तुम्हाला कॅटेगरी घ्यायचं असतं, जसं की टेक्स्ट वगैरे, नेम वगैरे. आणि व्हॅल्यू जर असेल तर कशात घ्यायची, एक्स ऍक्सिस मध्ये, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मला काय करायचं याच्यामध्ये, जर मी रिजन चेक करायचंय, तर मी वाय ऍक्सिस मध्ये काय केलं, रिजन घेतलं. ठीक आहे, आणि रिजन वाईज काय करायचं, न्यूमरिक क्वांटिटी चेक करायचं मला. ठीक आहे, क्वांटिटी काय करतो मी, डायरेक्ट जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक कुठे जातो, चेक कर, आला बरोबर एक्स मध्ये, आलं. चार्ट तयार झाला, बार चार्ट. ठीक आहे. तर इथं बघू शकता, वेस्ट आहे, ईस्ट आहे, सेंट्रल आहे, आणि साऊथ आहे. ठीक आहे, हे या साईडला दिसते तुम्हाला. या साईडला रिजन आले, या साईडला सम ऑफ क्वांटिटी. एक्स ऍक्सिसला काय आले, सम ऑफ क्वांटिटी, आणि वाय ऍक्सिसला काय आलेलं आहे, रिजन. ठीक आहे. आता माझं काय विजन आहे, त्याच्या प्रॉपर्टी चेक करायचं. ठीक आहे, पण प्रॉपर्टी चेक करण्याआधी इथले ऑप्शन पहिलं दाखवणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस मध्ये केलं, एक्स केलं. लेजेंड ऑप्शन एक दिसतोय इथं आपल्याला. ठीक आहे, लेजेंड ऑप्शन काय करतं, हे आपण टेक्स्ट वरतीच काम करतो. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं, सब कॅटेगरी पाहिजे. मला काय करायचंय, सब कॅटेगरी बघायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, याला काय करूया आपण, रिजन करूया, आणि याला वरती घेऊया, म्हणजे प्रॉपर दिसेल. ह्याचे खूप पार्टिशन पडतात, बरोबर. तर मला काय करायचं, रिजन काढून टाकायचंय, आणि सब कॅटेगरी तिथं घ्यायचंय, आणि रिजनला काय करायचंय, याच्यामध्ये लेजंड मध्ये यूज करायचं. कमी आहे ना तो, तर इथं घेऊ शकतो मी. हा, आता तीन दिसतात प्रॉपर. ठीक आहे, पहिला पार्ट काय आहे, पहिलं जे झालं. ठीक आहे, तिथं नका बघू, याचं डिवायडेशन झालेलं आहे. ठीक आहे, फर्स्ट काय, सेंटरला ब्ल्यू कलर आला, ईस्टला कुठला कलर आलेला, डार्क ब्ल्यू आलेला आहे. साऊथला कुठला आलेला, ऑरेंज टाईप आलाय. वेस्टला कुठला आलेला आहे, पर्पल आलेला आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही माऊस ठेवता ना, त्यावेळेस पण द्या, सब कॅटेगरी, सेंट्रल, सम ऑफ क्वांटिटी 1473. ठीक आहे, तर हे एवढं महत्वाचं होतं याच्यात. आणखीन काय आहे, नाही, मल्टिपल केले तर हे चार पार्ट तयार होत आहेत, याच्यामध्ये चार भाग तयार होतात, याची काही गरज नाही आपल्याला मल्टिपल. ठीक आहे, जेव्हा पडेल तेव्हा बघूया. आता काय करायचं, इथं हा झाला तुमचा व्हिज्युअलायझेशन, ऍड डेटा युअर व्हिज्युअल. आणि हा काय आहे तुमचा, फॉर्मॅट व्हिज्युअल, म्हणजे प्रॉपर्टी, जे तुम्ही सिलेक्ट करून ठेवता ना, त्याच्या प्रॉपर्टी आहे त्या. आता बघूया आपण एक एक ऍक्सिस. ठीक आहे, फर्स्ट मला डायरेक्टली जर बघायचं झालं, तर मी काय करतो, याला डेटा लेबल पहिलं ऑन करून घेतो. डेटा लेबल दिसत आहेत आतमध्ये, हे बघा, याला बंद केलं, आणि याला चालू केलं, म्हणजे प्रत्येकाचं क्वांटिटी दाखवत आहे, तिथं दाखवते ना. सो डेटा लेबल मध्ये जर बघितलं आपण, तर हे बघा, डेटा लेबल, ऑल सिरीजचे नावं दिले, वेगवेगळे सिरीज आहेत. ठीक आहे, हे असं. तर ऑल सिरीजच ठेवायचं, एक एक चेक करायचं, एक एक पण चेक करू शकता. ठीक आहे, तर याला मी मिनिमाइज करतो परत डेटा लेबलला. त्याच्यानंतर काय आहे, टोटल. ठीक आहे, टोटल पण बघायचं तुम्हाला, शेवटी दिसते काय टोटल, हे वय 6K, 5,000, 4,000. ठीक आहे, तर तेवढं मध्ये नका जाऊ, थोडं दुरून बघा. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय करायचं, फर्स्ट यायचं ऍक्सिसला. ठीक आहे, एक्स ऍक्सिस मध्ये जर बघितलं तर टेक्स्ट तुम्हाला खूप जवळ जावं लागतं. ठीक आहे, तर टेक्स्टची मला काय करायचं, साईज वाढवायचं, फॉन्ट दिला इथं, फॉन्ट वाढवून बघूया आपण काय वाढते. तर एक्स वाय शी रिलेटेड काय आहे, तो वाढते बघा, हे बघा, हे बघा. याच ठिकाणी आपण काय केलं, कॅटेगरी दिलेल्या आहेत, ब्रिज, पेपर, फोन, स्टोरेज, आर्ट, चेअर, लेबल, टेबल, जे काय असेल. ठीक आहे, इथून तुम्ही जे चेंज करू शकता, बाकीच्या चेंज, बोल्ड करायचं असेल त्याला बोल्ड करू शकता. त्याचा कलर बदलायचा आहे, प्रॉपर जर व्यवस्थित कलर पाहिजे, तर तुम्ही तो कलर बदलू शकता. त्याची ट्रान्सपरन्सी पण इथून तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, टोटल व्हाईट मध्ये जाईल तो, अशा पद्धतीने. डार्क पाहिजे, डार्क. ठीक आहे, तर एक्स ऍक्सिस मध्ये अजून काय आहे का, नाहीये. ठीक आहे, याला मी काय करतो, व्हॅल्यू त्याची. आता काय करायचंय आपल्याला, एक्स वरती जायचं, वाय झालंय.
एक्स वरती जायचंय. ठीक आहे, एक्स वरती जर गेलं आपण, ठीक आहे, एक्स वरती आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू वरती जायचंय आणि व्हॅल्यू याच्या पण वाढून घ्यायचंय, जे की दिसत नाहीये ना प्रॉपर. या व्हॅल्यू वाढतात ना तुमच्या इथल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, बोल्ड केलं, कलर केलं. ठीक आहे, इथं बघा चेंज होते, झालं चेंज. डेसिमल मध्ये पाहिजे तर 2 पॉइंट देऊ शकता डेसिमल मध्ये. नको असेल तर ऍटो करून दिलं तरी चालतं, जातं ते घरला. ठीक आहे, ऍटो. डिस्प्ले युनिट, तुम्हाला युनिट काय पाहिजे बाबा, थाउजंड मध्ये पाहिजे, का बिलियन मध्ये पाहिजे, मिलियन मध्ये पाहिजे, नाही का. तर हे टाईप आहेत. ठीक आहे, ऍटो केलं तर तो बरोबर घेतो. ठीक आहे, ओला उबेर करायचा लगेच. आता काय करायचं याला, इथून मिनिमाइज करून घ्यायचं एक्स ला. ठीक आहे, आता लेजंड ऑनच पाहिजे. ठीक आहे, लेजंड वरती जर गेलो तर इथं चेक करा, लेफ्ट ला दिले, टॉप लेफ्ट टॉप राईट जे व्हॅल्यू आहेत ना त्या व्हॅल्यू दे. हे बघा रिजनची व्हॅल्यू काय झाली, सेंटरला आली. टॉप सेंटरला घेतलं ते साईडला होती ना पहिलं, हे बघा बॉटमला, बॉटम. पण ते टॉपलाच चांगलं दिसतं किंवा साईडला पण चांगला आहे. सो मी सेंटरच करतो त्याला, नाही का, इथं दिसून येईल तुम्हाला. ठीक आहे, लेजंडची व्हॅल्यू जे लेजंड वापरले ना आपण, तो. आता त्याच्यात टेक्स्ट जर तुम्हाला चेक करायचं, मला त्याची पण साईज वाढवायची त्याची, तर मी त्याची साईज वाढवू शकतो, कलर करू शकतो, बोल्ड करू शकतो. ठीक आहे, ते समजलं. आता मला टायटल जे वरती दिसतंय टायटल, त्या टायटलला चेक करायचं आहे. ग्रीड लाईन नको आहेत मला, त्याला मी बंद करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर झूम, म्हणजे खूप साईज जर जास्त झाली तर असा तुम्हाला हा हे दाखवतो स्लायसर, असं म्हणजे झूम करून बघतो ना आपण, हे असं. एखादी पार्ट झूम करायचं ना, तर त्यावेळेस त्याला यूज करू शकतो. स्क्रोल होतंय थोडक्यात. ठीक आहे, गरज पडली तेव्हा ऑन करा, त्याची तर गरज नसते. बारचा कलर बदलायचा असेल, ठीक आहे, अल बार मध्ये बघितलं तर वेगवेगळे सेंट्रल बार, त्याचा कलर वेगळा बदलू शकतो आपण. समजा मी काय केला, हा कलर दिला तर तो त्याचा कलर चेंज करतो. म्हणजे सेपरेट सेपरेट पण कलर तुम्हाला चेंज करता येतात, पण बाय डिफॉल्ट ते चांगलेच असतात त्याचे. तुम्हाला काय बदलायची गरज नसते, ऑल केलं तरी चालतं. किंवा आता सेंटरचा जो बदलला होता त्याला परत बदला, जो होता तोच बरा होता, है ना. ठीक आहे. सो त्याच्यानंतर काय, ट्रान्सपरन्सी त्याची पण कमी जास्त करू शकता जर टेक्स्ट प्रॉपर दिसला पाहिजे तर. ठीक आहे, मग याला एक एक मिनिमाइज करत चला, म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल. रिबन जर ऑन केलं तर काय होतं, त्याच्या दोघांच्या मध्ये कनेक्शन तयार होतं बघा. गॅप होता ना, गॅप तो निघाला फक्त, बाकी काही नाही करत. रिबन कनेक्ट करून टाकतं, म्हणजे कंटिन्यू मध्ये जाते. चढ उतार बघतो ना आपण मार्केट बघितल्यासारखं, शेअर मार्केट, तसा रिबन तयार होतो. ठीक आहे. सो सध्याला काही गरज नाहीये. डेटा लेबल तर सांगितलं मी, जे हे डेटा लेबल तुमचे ऑन होतात, ठीक आहे, ऑफ होतात. टोटल जर तुम्हाला ऑन ऑफ करायचं असेल तर ते ऑन. आता डेटा लेबल मध्ये गेलं आपण, ठीक आहे, तर डेटा लेबलला ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सिरीज वगैरे दाखवते तुम्हाला, जसं की हे सगळं सेपरेट होतं. ठीक आहे, त्याला ऍटो मध्ये जर पाहिलं तर तो इनसाइड आउटसाइड सेंटर कुठं पाहिजे तो विचारतो. तो सेंटरच ओके आहे, बरोबर, सेंटरच ओके आहे. सो टायटल ऑन करून बघा, तर टायटल पण येईल त्याच्यात बाजूला. ठीक आहे, जर टायटल बंद होतं ना आधी, आता टायटल वरती जर गेले तुम्ही तर तुम्हाला दाखवतं टायटलची पण तुम्ही साईज वगैरे वाढवू शकता. आलं. ठीक आहे, तेवढंच खूप झालं. व्हॅल्यू मध्ये गेलं तर परत त्या व्हॅल्यूची तुम्हाला काय होतं, साईज वाढवता येतं. त्या आतमधल्या व्हॅल्यू आहेत ना त्याची, जास्त पण नका वाढवू आणि बोल्ड तर नकाच करू त्याला. ठीक आहे, ते प्रॉपर दिसते असं. सो त्याच्यानंतर ठीक आहे, डिटेल ऑन ऑफ करून बघू शकता. जर असतील डिटेल तर दाखवतो, नसेल तर नाही. बॅकग्राऊंड,
बॅकग्राऊंड घ्यायची गरज आहे का? कारण काय होतं, तो डेटा हाईड करतोय आपण, त्याच्यामुळे जे नाही लागत ते घ्यायचं नाही. बॅकग्राऊंड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कलर पण देता येतो, पण त्याला ऑन करावं लागतं. ऑन केल्यानंतर तुम्ही त्याला त्याच्या माग व्हाईट कलर दिला, समजा हा कलर दिला, ठीक आहे. ट्रान्सपरन्सी कमी केली, शक्यतो नकोच देऊ, कारण टेक्स्टच चाललाय आपला गायब. ठीक आहे, तर जिथं गरज नाही तिथं नका देऊ, त्या टेक्स्टचा बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. लेआउट मध्ये काय सिंगल लाईन, मल्टी लाईन, ठीक आहे, तर तो पण गायब होतोय आतमध्ये. सिंगल लाईनच ओके आहे. ठीक आहे. तर सम काही चेंजेस तुम्हाला दिसून नाही येते, तर तेवढं टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. आता टोटल जे बाहेरून आले ना त्याच्याबद्दल आहे आता हे. टोटलची साईज, ठीक आहे, त्याचा कलर, कलर वेगळा द्यायचा आहे. त्याची साय बोल्ड करायचं, जरा प्रॉपर दिसला पाहिजे, दिसतोय आता. ठीक आहे. तर असं तुम्हाला काय करायचं, तू चेंज करायचं. ठीक आहे. इथल्या बॅकग्राऊंडला चेक केलं. आता जनरल राहिला, हा झाला व्हिज्युअलचा पार्ट. आता काय जनरलचा पार्ट आहे. जनरल मध्ये जर बघितलं तर प्रॉपर्टीची काही गरज नसते, कारण आपण ठरवलेलीच असते. ते मिनिमाइज मॅक्सिमाइज इथून पण होते, त्याच्यावर तिथं जाऊन करायची काही गरज आहे. आता टायटलला बघूया ऑन ऑफ करून. पाहिजे असेल तर घ्या, नको असेल तर काढून टाका. ठीक आहे. टायटल मध्ये जर गेला तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला दिसणार आहेत प्रॉपर्टी. ठीक आहे. टायटल मध्ये पण तुम्ही त्याची हेडिंगचे साईज ठरलेले आहेत काही, त्या तुम्ही इथून बघू शकता, किंवा इथून तुम्ही त्याची साईज वाढवू शकता. ठीक आहे. त्याला सेंटरला घेऊ शकता, टेक्स्टचा कलर बदलू शकता, टेक्स्टचा बॅकग्राऊंड कलर बदलू शकता. ठीक आहे. आणि त्याला सेंटरला घ्यायचं असेल तर सेंटरला घेऊ शकता. आलं? ठीक आहे. प्रॉपर झालं. त्याच्यानंतर याला क्लोज करा. क्लोज नाही करायचं, काय करायचं, मिनिमाइज करायचं. ठीक आहे. याच्यामध्ये टायटल मध्ये सब टायटल पण आहे, तो बंद असतो, पण गरज नाही माझ्या मते सब टायटलची काही गरज नाही. ऑन केलं तर दिसतं तुम्हाला. ठीक आहे. तर उगाच विनाकारण पेज तो हे करतो. डिवायडरची गरज आहे का? बघा तिथं डिवायडर काय काम करते. एक लाईन तयार होती, त्याची कलर वगैरे बदलल्यावर तुम्हाला दिसतं. ठीक आहे. तर डिवायडर मी चालूच ठेवला. स्पेसिंग मध्ये गेलं, ऑन ऑफ केलं तर त्याचा तुम्हाला काय होतं, स्पेस कमी जास्त करता येतो. हे असं. हे बघा आतमध्ये पेज कमी होतो का तो टायटलचा, कमी केलेलंच बरं, ते साईज व्यवस्थित होते. थोडासा नॉर्मल फरक दिसतोय तिथं स्पेसिंगचा. ठीक आहे. इफेक्ट मध्ये परत बघा, बॅकग्राऊंड तुम्हाला परत चेंज करता येतो. तेव्हा आता टोटल ह्याचा बॅकग्राऊंड जर मला हा पाहिजे, तर बघू शकता टोटल बॅकग्राऊंड मी चेंज केला. ठीक आहे. समजा हा घेतला, त्याची ट्रान्सपरन्सी कमी केली. ठीक आहे. तर ते दिसून येतं मला, म्हणजे बॅकचाच दिसतोय तो. थोडा वेगळा कलर घेऊया, आणखीन वेगळा घेऊया. तर मी हा डार्कच घेतो याची. याला जर तुम्हाला डार्क पाहिजे तर इथून बघू शकता डार्क. ठीक आहे. तो फेंटच चांगलं वाटतं नाही का, प्रॉपर दिसले पाहिजे वर्ड वगैरे सगळे. तर हे अशा पद्धतीनं याला मिनिमाइज करा. व्हिज्युअल बॉर्डर जर पाहिजे असेल तर तुम्ही ते ऑन करा. ठीक आहे. व्हिज्युअल बॉर्डर बॉर्डर दिसून येते वाढवल्यावर, आहे का, बाजूला क्लिक केलं तर दिसून येते ते प्रॉपर. याच्यावर क्लिक केले परत त्याच्या प्रॉपर्टी चालू होतात परत. ठीक आहे. आपण जनरल मध्ये होतो, याच्यावर क्लिक नाही झाला. ठीक आहे. सो जनरल मध्ये टायटल बघितलं, इफेक्ट पाहिलं. ठीक आहे. डेटा फॉर्मॅट मध्ये पण हे मी चेंज करून दाखवले तुम्हाला. ठीक आहे. सम ऑफ क्वांटिटी चेंज पण करू शकता. इथून नाव वगैरे जे आहे कुठलं पाहिजे, सम पाहिजे, सब कॅटेगरी पाहिजे. जे बाय डिफॉल्ट आहे तेच घेते ते. सो याला मिनिमाइज करा. हिडर आयकॉन, हे बघा वरती जे दिसतात ना, हे हिडर आयकॉन, तर त्याचं जर प्रॉपर्टी चेक करायचे कलर वगैरे, तर तुम्ही त्याला कलर देऊ शकता. इथले हे बघा,
ठीक आहे. याचा यूज काय होतो, फोकस म्हणजे तो झूम करून घेतो स्वतःला, आणि बॅक टू रिपोर्ट केलं की तो बॅक म्हणजे आहे त्या पोझिशनला, तुम्ही सेट केलेल्या पोझिशनला येतो. ठीक आहे. सो तिथले कलर्स याला कमी केलं तर हे बाकीची काही गरज नाही, टूल टिप ऑन ऑफ करून बघा तर काही फरक नाही पडला. तर हे सगळे चेंजेस करण्याशी रिलेटेड या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. तर तसेच काय आहे, बाकीचे पण जर व्हिज्युअल्स पाहिले आपण, आता याच्यात चेंजेस केलेले आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पेज वरती जर आलो आपण, तुझा हा कॉपी होते का चेक करूया. इथं आलो, इथं परत मी टेक्स्ट घेतला, यालाच होय याच्यामध्ये काय केलं, पेस्ट केलं. बरोबर. याला परत साईज दिली प्रॉपर, फिट केलं, इथं सेंटर केलं. ठीक आहे. आणि बाजूला क्लिक केलं. आता काय आहे, दुसरा जो आहे तो स्टॅक्ड कॉलम चार्ट. ठीक आहे. तो बार चार्ट होता आणि हा काय कॉलम चार्ट मध्ये आलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये कॉलम चार्ट मध्ये सेम. आता याच्यामध्ये व्हॅल्यू काय द्यायचंय, तर सेल्स. आता सेल्स राहिला आपला, बरोबर. सो मी काय केलं, पहिल्यांदा सेल्सला काय केलं, एक्स एक्स मध्ये टाकलं व्हॅल्यू. ठीक आहे. आणि काय केलं, दुसरं काय आहे माझ्याकडे आणखीन, कॅटेगरी आहे, बरोबर. कॅटेगरीला काय केलं आपण, वाय मध्ये आणलं. ठीक आहे. सो इथं इथं पाहिजे हा पार्ट, आणि इथं काय पाहिजे, सेल. ठीक आहे. सो दिसला आता. आता इथं काय झालं बघा, कॅटेगरी काय, टेक्नॉलॉजी, फर्निचर आणि ऑफिस सप्लायर, हे काय तीन कॅटेगरी आहेत माझ्या. आणि इथं काय घेतलं आपण, सेल. बरोबर. सेल, सम ऑफ सेल या साईडला आपण सेल घेतलेला आहे. आणि लेजंड जर असेल तर तिथं काय करायचं, रिजन टाकायचं. ठीक आहे. समजा आपण रिजन टाकलं लेजंड मध्ये. सॉरी, कशात गेलं, ते स्मॉल मध्ये गेलं ना. स्मॉल मध्ये चार पार्ट पडतात. तो काय पाहिजे आपल्याला, इथं रिजन पाहिजे. कुठे गेला, हा. सो लेजंड मध्ये सोडायचं त्याला. तर तो लेजंडचे पण कलर तयार झाले. म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, पण टेक्नॉलॉजी मध्ये काय आहे, टेक्नॉलॉजी मध्ये सेंट्रल मध्ये किती सेल सेल झालाय, ईस्ट मध्ये टेक्नॉलॉजी किती झालेला आहे, साऊथ मध्ये टेक्नॉलॉजी, आणि वेस्ट मध्ये. तर हे पार्टेशन पडलेले आहेत आपल्याला लेजंड मुळे, बरोबर. बाकीच्या जर प्रॉपर्टी आपण चेक केल्या तर त्याही काय या पद्धतीनेच होतात. जसं की याच्यावरती तुम्ही आलात. ठीक आहे. तर एक्स ऍक्सिस वन बाय वन, वन बाय वन तुम्हाला काय करायचंय, चेक करायचंय आज. ठीक आहे. सो डेटा देतो मी. त्या डेटावरती काय करायचं, फक्त इथं जाऊन हे तुम्ही फक्त बदलू शकता. एक 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 चार्ट जर बघितलं तर काहीच नवीन असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला चार्ट ऑब्झर्व करायचं, काय बदल होते, त्या प्रॉपर्टी काय, कुठे चेंज केले तर काय होते. फक्त म्हणजे जास्त डोकं नाही लागलं तरी चालतंय, अनालिसिस नाही करता आलं तरी चालत. फक्त चार्टच्या प्रॉपर्टी चेक करा, कुठे केल्यानंतर काय चेंज होते. ठीक आहे. तर हे इथपर्यंत जे चार्ट आहे, फनेल चार्ट, तर ते आपल्याला वर्किंग करायचंच आहे. वॉटरफॉल चार्ट आहे, फनेल चार्ट आहे, सेक्टर चार्ट आहे जे डॉट 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 दाखवतो. ठीक आहे. पाय चार्ट आहे, आणि डोनट चार्ट. इथपर्यंत तुम्हाला ते चार्ट चेक करायचे आहेत आज सगळे. ठीक आहे. तर हे असं दाखवतात, एक एक पेज घ्यायचा आणि प्रॅक्टिस करायची आणि सेव्ह करायचं प्रॅक्टिस केलेली. ठीक आहे. म्हणजे ती प्रॅक्टिस परत ओपन केली तर तुम्हाला कंटिन्यू मध्ये भेटते, आणि किती पेज तुम्ही इथं ओपन करू शकता. ठीक आहे. फक्त अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे, ते इमेज वगैरे डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. अशा डॉलर वगैरे, लोगो, म्हणजे कधी आपल्याला एखादी प्रोजेक्ट बनवतोय थोडक्यात, तर सध्या थीम तरी घ्या. थीम वगैरे, डॉलर साईन, मार्केट साईन, छोटे मोठे लोगो काय करायचे आपल्याला यूज करायचे, आपलं अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, म्हणजे इंडिकेट झाला पाहिजे कुठलाही पार्ट. तर त्यासाठी काय करायचं, ते आपण तिथं अप्लाय करू शकतो इमेज घेऊन, की कुठं आपल्याला ठेवल्यानंतर कसं चांगलं दिसणार आहे. किंवा डॉलर मध्ये घेतलं तर तो इन्सर्ट होतो, इन्सर्ट झाल्यानंतर त्याला आपण ऍडजस्ट करतो.
हे असं. तर मला जिथं ठेवायचं तिथं मी ठेवलं तर तो अट्रॅक्टिव्ह दिसतो, दुसरं काय. ठीक आहे, बाजूला क्लिक केलं तर तो असा दिसून येतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही वापरायचंय एक्स्ट्रा सिम्बॉल, तर ते आपल्याला इमेजेस पहिले डाउनलोड करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर ते तेवढं करा प्रॉपर. आणि उद्या ते टेबल 2 क्रिएट करून ते पण क्लिअर करूया की कसं तिथं टेबल कनेक्ट